हाय यूट्यूब फॅमिली. तर पहा बरं, म्हणजे आपल्यासारखा सामान्य माणूस जर मेला ना, गरीब घराण्यातला म्हणा किंवा कोणते असाधारण माणूस, जसं त्याचं नाव जरी असन ना, नावाजलेला जरी व्यक्ती असन तो, पण तो मेल्यानंतर त्याच्या घरच्याला दुःख होते. सर्वात जास्त दुःख तर त्याच्या बायकोला दुःख होते. उदाहरणार्थ मी, जसा माझा नवरा मरण पावला तर म्हणजे मला सांगतो ना, म्हणजे जेवण तर नव्हतीच करत मी. कमीत कमी मला असं आठवते का मी जेवणच नव्हती करत. माझी आई स्वयंपाक बनवून ठेवे पण मी हातच नव्हती लावत त्या जेवणाले. का नुसतं त्याच्या आठवणी मग तो भास होत होता माझ्या कानातनी. आता 5 वाजले, आता ॲटो घेऊन येईन, आता 5 वाजले, आता ॲटो घेऊन येईन, ॲटोचा हॉर्न वाजवण, आले का मग म्हणन अलका चहा मांड पटकन, मी हातपाय धुतो. म्हणजे कंटिन्यू तिथं जेवढे दिवस मी राहिली, माझ्या नवऱ्याची 13वी होईपर्यंत आहे. 13वी झाल्यानंतरही मी 2 वर्ष त्या माणसाले, म्हणजे माझ्या नवऱ्याला मी डोक्यातून काय दिमागातून नाही काढू शकले. 2 वर्ष तेव्हाही म्हणजे नुसतं रडणं चालू होतं माझ्यावाला. घरचे खूप बोलत मले, आई वगैरे मला, मी सर्वजण घरचे शिव्या देत. मग म्हणजे शिव्या म्हणजे असे बोलत होते मला की जाऊ दे मग, आता तो परत येऊन राहिला का, तो वापस येऊन राहिला का, नुसतं त्याला घेऊन बसतं का, आता का रडतच बसतं का, म्हणजे असे समजावे मला. तर तेव्हा सांगतो ना, म्हणजे माझी मानसिकताच नव्हती कोणाला समजून घेण्याची. का नाही बा, मलाही आता माझं आयुष्य आहे पुढं, जे घरचे बोलत आहे ते बा चांगलंच बोलत आहे, पण मी त्याच्यावर चिडचिड करायची, त्याच्यावर बोलायची, रागवायची त्याच्यावर. जा मग, मी माझ्या घरी चालली जातो, मग तुमच्या घरी आली म्हणून तुम्ही मला असे बोलता का, तसे बोलता का, मी घरच्यावर भडकायची. तर काय झालं ना, पहा आता एक एवढा नेता, आपले अजितदादा पवार, त्याच्या फॅमिलीमधून निघून गेले. तो व्यक्ती कधी आयुष्यात वापस येणार नाही आहे. म्हणजे सर्वात जास्त दुःख कोणाले, त्याच्या बायकोले, मुलांले आहे का नाही, त्याच्या आईले. तर आईले दुःख झालं तर आई एका ठिकाणीच आहे बिचारी, पण सर्वात जास्त दुःख होते त्याच्या बायकोले. एवढे वर्ष त्याच्यासोबत संसार केला, आयुष्य काढलं, त्याच्या मुलाला दुःख होते. पण आज एक लक्षात आलं की माणसाला सत्याच्या पुढं काहीच नाही आहे, सत्तेच्या पुढं काहीच नाही आहे. यायला खुर्ची पाहिजे, फक्त खुर्ची. आणि हे खुर्चीचा एवढा दबाव कोण आणला? फडणवीस साहेबांना. म्हणजे त्याच्या बायकोले खुर्ची दिली, सुनेत्रा पवार या ताईंना खुर्ची दिली अजितदादांची, की मग हे शांत होऊन जाईल, यांचा परिवार हा गप्प होईल, की नाही आता कोणी याच्यावर बोट उचलणार नाही, की बा अजितदादा आपल्यामधून निघून गेले, पण त्याच्या पत्नीला उपमुख्यमंत्री बनवलं, त्याचं पद तेला दिलं, आणि मुलं पण शांत राहतील, मुलं पण चूप राहतील, आणि त्यांची मिसेस पण आता शांत. एखादी जर खेड्यापाड्याला एखादी बाई असते ना, एक दुसरं काय गावातल्या एखाद्या सरपंचींचाच नवरा मरू द्या, तर ते बाई सांगतो ना, कमीत कमी महिनाभर तर त्या ग्रामपंचायतमध्ये तिची जायची इच्छा होत नाही. नवरा जर सरपंच असला, त्याच्या जागेवर जर तिला जाय म्हटलं तर त्याची सत्ता तू हातात घे म्हटलं तर, त्याच्या जागेवर तू सरपंच बन म्हटलं तर. पण पहा, 3 दिवस, फक्त 3 दिवस झाले, 28, 29 आणि 30, आजचा 4था दिवस, म्हणजे 3च दिवस, म्हणजे 29 तारखेलाच त्यांचं हे झालं, माती झाली समजा, आता अग्नी देण्यात आली. 28ला तसं झालं. पण 3 दिवसामध्ये त्या व्यक्तीच्या आठवणी याच्या डोक्यातून कशा काय गेल्या? किती पैशाचा मोह, किती पैशाचा मोह. त्यांची पत्नी पण म्हणू शकली असते ना की नाही, हा जो शपथविधी आहे तो मी 15 दिवसानं करू शकते, की 15 दिवसानं जसं तसंही हिंदू धर्मामध्ये 13वी वगैरे झाल्याशिवाय तो कुठं जात नाही. आणि ते महिला पण घराच्या बाहेर जात नाही. आमच्यामध्ये समजा हिंदू धर्मामध्ये तसं आहे की पुरुष मेल्यानंतर त्याची 13वी वगैरे होईपर्यंत घराच्या बाहेर कुठं जातच नाही. किती काही काम राहो, काय राहो, 13वी झाली का मग लागं असतं ते कुठं जाणं येणं करू शकते. पण हे तर मला वेगळंच चित्र दिसत आहे याचं. खरंच या लोकांना दुःख झालं आहे की काय? सत्तेचा मोह आहे, त्या खुर्चीचा मोह आहे, की हे BJP सरकार हे सर्व प्रकार झाकण्यासाठी करत आहे, लपवण्यासाठी, की यांना खुर्ची देऊन दिली म्हणजे हे लोक गप्प बसणार. उपमुख्यमंत्र्याचं पद दिलं तर मग उपमुख्यमंत्री कशाला? मंत्री बनवायला पाहिजे त्या ताईंना. तू उपमुख्यमंत्री म्हणजे बनायला पाहिजे होता. फडणवीस साहेबांना हे करायला पाहिजे होतं की नाही, मग दादा गेले त्याच्या जागेवर मी उपमुख्यमंत्री बनतो, तुम्ही
मुख्यमंत्री पदाचं, तुम्ही मुख्यमंत्री पद घ्या बा म्हणून. किती लालची लोक आहेत बापरे. आणि मी विचार करतो की माया नवरा मेला तर मी किती दिवस त्या टेन्शनमध्ये. आणि आत्ताही सांगतो की आताही खोटं नाही बोलतो. आत्ताही मला जर कधी कधी एकटीवरची जबाबदारी येते ना, तर आजही माझ्या डोळ्यात पाणी येते. आजही माझ्या डोळ्यात पाणी येते आणि रडतो मी. विश्वास नाही करा. आणि तुम्हाला खोटं वाटणार की माझ्या नवऱ्याचा फोटो माहीत आहे का, मी एका पॉलिथिनमध्ये ठेवलेला आहे. पॉलिथिन एका पिशवीमध्ये आहे त्या. का तर त्याचा फोटो माझ्या डोळ्यासमोर असला, भीती वगैरे नाही वाटत मला. आता कोणी म्हणून का नाही भीती, आधी खूप भीत होती मी. मला माणसाला पाहायला नव्हती जात, कोणी अशा गोष्टी केल्या तर भीत होती. पण जेव्हा माझ्या नवऱ्याला स्वतः असं पाहिलं ना मी, आणि मी स्वतः असा हात लावला, तो क्षण आठवते मला. आताही तो क्षण आठवते. तर तो फोटो मी याच्यासाठी नाही लावत मी घरात की तो फोटो दिसला की मग दिवसभर मन त्याच्यातच राहते, लक्ष त्याच्यातच जाते माझंवालं. की असं वाटतं की माझ्याकडे पाहतच आहे, फक्त बोलत नाही आहे तो व्यक्ती, माझ्याकडे पाहतच आहे. की आज 10 वर्ष लोटून सुद्धा मी माझ्या नवऱ्याला डोक्यातून नाही काढू शकली, मनातून नाही काढू शकली. आजही त्या व्यक्तीची मला आठवण येते. 10 वर्ष होऊन सुद्धा. भलाही त्यानं माझ्यासोबत वाईट केलं, काय केलं, चांगलं केलं, वाईट केलं, ते त्याच्याजवळ. आपापल्या कर्मानं माणूस, त्याचे कर्म त्याच्याजवळ, माझे कर्म माझ्याजवळ. काय पैशाच्या पुढं माणसाला काहीच नाही दिसत. पण किती मोह माया आहे पैशाची. की असं नाही का बा हिंदू धर्मात असून सुद्धा, आणि ते हिंदू धर्मात राहो की कोणत्या धर्मात राहो, असं नाही का हिंदू धर्मात, तू कोणत्या धर्मात राहो, पण दुःख हे सारखंच होते. कोणत्या धर्मातली स्त्री राहो, महिला राहते, नवरा मेल्यानंतर दुःख सारखंच असते. कारण की त्याही स्त्रीने एवढे वर्ष त्याच्यासोबत आयुष्य काढलेलं राहते. आणि या आपल्या सुनेत्राताई पवार यांना या वयामध्ये, की एखादी महिला या वयामध्ये तशी खचून गेली असते. की भलाही मुलं झाले, हो मुलं मोठे मोठे आहे, तुमचे सर्व आहे, पण तरी ती स्त्री अशी खचून गेली असती. विचार केला असता की खरंच बा माझं एवढं हे झालं, ह्या वयात असं नाही व्हायला पाहिजे, ह्या वयात साथ नाही सोडायला पाहिजे. म्हातारपणातच खरी आवश्यकता नवऱ्याची असते. आपण जोपर्यंत आपलीकडून कामं होते ना, जवानीमध्ये आपलीकडून जे कामं होते ते म्हातारपणात नाही करू शकत ना. आता मी कामाला जातो, मला माहित आहे मी कामाला जातो, मी 2 पैसे कमवू शकतो, मला स्वतःला माहित आहे. हां, कारण की मी आता सध्या किती आहे, 35 वर्षाची आहे. तेच मी 70 वर्षाची, 60 वर्षाची, 60 वर्षाच्या पुढे माणूस जगू नाही शकत, जगतच नाही मला जास्त करून. तर 50-60 वर्षाची झाल्यानंतर खरंच मी एवढे तडतडीनं कामं करू शकन का? एवढ्या सकाळी उठून 7 वाजतापासून ते 8 वाजेपर्यंत, 5 वाजेपर्यंत, संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत मी काम करन का? नाही करू शकणार. तेव्हा मग माणसाला थकवा येते, बिमाऱ्या येते, नाही करू शकत. आणि म्हातारपणातच खरे बायकोले नवऱ्याची गरज राहते, एकमेकाला सांभाळून घेण्यासाठी. आता काही नाही, आताही रडतो ना. माझी तब्येत जर खराब झालं तर मी आताही रडतो. आताही रडतो मी. की आताही असं म्हणायला वाटते की नाही, माझी तब्येत खराब झाल्यानंतर माझा नवरा असता तर मला दवाखान्यात नेलं असतं, त्याने दवाखाना केला असता, 4-5 वेळा आपल्या तोंडापाशी आला असता. मला मनाचं असं बोलायचं वगैरे काही नाही, पण मोठे लोक म्हटलं की पैशासाठी माणूस काही करते, त्या खुर्चीसाठी, सत्तेसाठी काही पण करते. धड त्या व्यक्तीला 3 दिवस नाही झाले हो, 3 दिवस. लोकांच्या आमच्या सर्वसाधारण सारख्या लोकांना असं विश्वास नाही बसत की दादा आहे नाही म्हणून, गेले बा म्हणून सोडून. ते तर त्याची पत्नी होती, एवढे वर्ष संसार केलेली, ते तर त्यांची मुलं होते, जन्म दिलेले मुलं होते. त्या लोकांले सत्तेचा मोह, त्या खुर्चीचा मोह,
आणि त्यांना असणार की नसणार ते राम जाणे, मला काही माहीत नाही. पण मग फडणवीस साहेबांना सुद्धा समजायला पाहिजे थोडं, की अशी काय घाई होती की 3 दिवसातच तुम्हाला ते पद द्यायचं आवश्यक होतं. असं काय आवश्यक होतं की पद देणं गरजेचं होतं 3 दिवसामध्ये. आणि तुम्हाला हिंदू धर्मातले खूप, तुम्ही हिंदू धर्म करता. हिंदू धर्म खतरे में है, हिंदू धर्म खतरे में है. मग तुम्हाला हिंदू धर्माचे रीतिरिवाज माहीत नाही का? तुम्हाला हिंदू धर्मामध्ये काय होते, 13 दिवसाला तेरवी करतात, 10व्या दिवशी 10वं करते, तिसऱ्या दिवशी तिसरा रोज करते. मग हिंदू धर्मातले तुम्हाला रीतिरिवाज माहीत नाही का? मग असं कसं तुम्ही घर सोडून त्या स्त्रीला डायरेक्ट मुंबईला शपथविधीसाठी घेऊन गेले? आणि पुरुष मेल्यानंतर तर 3 दिवस काय तेरवी होईपर्यंत ते महिला तर घराच्या बाहेर पण नाही जात कुठे. फक्त खुर्चीची मोहमाया. आणि तुम्हाला जो काही काळा बाजार केला असं ना, ते लपवण्यासाठी सर्व BJPचा.